आम्ही आता आलेलो आहे शिवसागरला. विहान आणि मी आम्ही दोघं 2 व्हीलरवर. हे शिवसागर हॉटेल कुठे गेलं? हे शिवसागर हॉटेल. आणि आम्ही आता इकडं आमच्या गाडीपाशी चाललेलो आहे. आता इकडं आमची गाडी आहे. 2 व्हीलरवर आलेली आम्ही. टिटवी ही आमची गाडी इकडं विहान आहे. इकडं आहे. आलो आहे आम्ही आता. आपलं नाही शिवसृष्टी. हॅलो बॉय. दांडी खेच जरा लांब करायला लांब सोडू का? फुल लांब कर. फुल हा केलं.
संध्याकाळी असतं 5 वाजता. तर आता आम्ही आलेलो आहे बीचच्या समोर. तर आता बीचवर गेलो भेटू. स्टे ट्यून, स्टे कनेक्ट. सीगल कुठे गेली? सीगल व्हिडिओ मध्ये दिसतच नाहीये. अडकलं ते. उडली. अरे बा एक सांगता ना रे इकडं. ते मी आणि विहान आम्ही दोघं आलेलो आहे ब्लॉगिंग करायला. तिथंच आहे. पिशवी घ्या आता. ते मस्त सनसेट पॉइंट आहे. सागरी किनारा हे काय तो सोन्याचा गणपती कुठं सापडलेला? इथं इथं सापडलेला तो सोन्याचा गणपती. उतरायला लय हार्ड बॅगीमुळं. इथं का? पेटी भेटली होती. इथं पेटी भेटली होती. इथं आणि त्या पेटीत होता का? एक आजीबाईंना भेटला. पाटील होते त्यांची आजीबाई होते त्यांना भेटला. मग त्यांनी गव्हर्नमेंट मंदिर बांधले. त्यांनी गव्हर्नमेंट कडे दिलं का? हे का इथं फोटो पण बघा गणपतीचा. काय करत होत्या पण त्या आजीबाई? काय करत होत्या त्या? हा पुढं मंदिर आहे या साईडला. याच्या पलीकडे मंदिर आलं. पहिले इकडनं रोड होता. इकडे शेतात नाही. इकडे यायचो आम्ही मंदिर बंद केलं. मंदिर आहे ना याच्या मागून आता रोड आहे. इथं असं भेटलेला. या साईडला मंदिर आहे. काय करत होते पण त्या? सुपारी मध्ये हे करत होते. काय? सुपारीच्या झाडाला खड्डा खोदून पाणी घालतात ना. कधी? सुपारीचं जे झाड आहे ना त्याला खड्डा खोदून पाणी घालावं लागतं. असं पाणी टाकून जमत नाही त्याला. त्याला असं खड्डा खोदायचा बाजूला झाडाच्या. मग त्याच्यात पाणी टाकायचं तेव्हा ते सुपारीच्या झाडाला पाणी जातं. पहिलं तिथं सुपारीचं झाड होतं का? मग सुपारीच्या झाडाला ते पाणी पप्पा त्या सुपारीच्या झाडाला पाणी टाकायला गेले का? ते सुपारी झाडाला पाणी खड्डा खोदायला गेलं ना. खड्डा खोदताना त्यांना आवाज आला खंड खंड म्हणून. म्हणून ते आवाज आला म्हणून ते बघायला गेले काय तिथं. बघितलं तर एक पेटी भेटली आणि त्या पेटीमध्ये 1.25 किलो सोन्याची मूर्ती भेटली गणपतीची. मग ते
ग्रामपंचायतीला बोलून दाखवली तर ते काय म्हणले हे जमिनी खालचं धन आहे, सरकारचं आहे. ह्यांनी ती मूर्ती काय केली, तिथं मंदिर बांधलं आणि तिथं ती मूर्ती तिथं स्थापित केली. ती मूर्ती स्थापित केल्यानंतर तिथं लोक येणं करायला लागली. काटेरी झाडं हे असे तुम्हाला लय दिसतील, कॅक्टस बोलतात त्यांना इंग्लिशमध्ये. खूप असे पहिलं शिवाजी महाराजांच्या काळात असं त्यांना कुंपण म्हणून वापरायचं. असं विंचू नको यायला, उंदी मुंग्या असं नको यायला म्हणून वापरायचे त्यांना. पण आता शेतात वापरतात असं गुरं ढोरं यायला नको म्हणून. आता मागं गेले तेवढे तिथं तेवढ्यावर भेटलेले श्रीवर्धनला जाताना असं डोंगरावरून आम्ही घाटात आहे, शेखाडी मार्गे मार्गातून चाललोय आम्ही. असं मस्त इथं असं गारगार हवा आणि तेवढी जायची पण नाही अशी घाटात. पाणी काय एवढं हेच नाही. हे बघा इकडं श्रीवर्धनच्या शेखाडी गावामध्ये हा जो नजारा आहे मला इकडे दाखवतोय मी. गोव्यासारखा समुद्र, लुक लाईक गोवा. ध्यान हा विहान दुर्बिणीने बघतोय काय मासे दिसत आहेत का बघ. हा इथं खोल आहे ना, इथं जायचं नाही. इथं असा खड्डा आहे खाली, या समुद्रात खड्डा आहे, इथं जायचं नाही. हो हे बाहेर ढकलतं ना, या पाण्यात जायचं नाही. तर आता आम्ही नगर परिषदेची कमान, श्रीवर्धनची नगर परिषदेची कमान पार केली आहे आणि आता आम्ही आलेलो आहे पुढे. इथं सदर गेट चालू आहे. काय ओली सुपर सोडे हे बघा
इथं आहे सगळं. हे बघा, हे बघा इथं खेकडे पण लावले आहेत. हे बघा, हे कोणते हे नाना 1700 हे रुपये कितीला आहे? ते सगळे 1700ला आणि ऑनलाईन पण मी घेणार. ऑनलाईन पण पेमेंट आहे इथं कुठंच घेत नाही ऑनलाईन पेमेंट. यांच्याकडे या तुम्ही ऑनलाईन पेमेंट घेतात, नाही तर सगळीकडे कॅशच घेतात इथं. पण तुम्ही यांच्याकडे आले तर तुम्हाला ऑनलाईन पण भेटेल आणि एकदम ताजे मच्छी भेटतील यांच्याकडे. उभे कोण आहेत ते पहिले बघा इथं आहे जवळा. हे बघा हे बघा जवळा. व इथं स्टारफिश कुठे? हे बघा इथं आहे शार्क. बघा केवढं मोठं आहे बघा शार्क. चालू बोलते लॅबस्टर. लॅबस्टर जिवंत आहे. कसा करतोय एक स्वतःला शेपटी मारते. व्हिडिओ हा चालूच आहे. तू समोरून पण काढ, मागून काढ. बाजूला दिनेश मामा स्वतःला शेपटी मारते. हा चालू आहे. हे बघा नागणी काढली ना. नांगी काढत नाही, जिवंत नाही का? खेकडा नाही जिवंत. हरीश्वरचं टोक आहे, कोपरा हरीश्वर आहे. आणि हा असा इकडनं हा श्रीवर्धन आणि हा असा ट्रकला जाऊ दे. समुद्र. आणि हा इकडे दिव्यागरचा हा दिव्यागरवरून हा टोक दिसतो. हा जो आडवा टोक आहे हा दिव्यागरवरून दिसतो. हा दिव्यागरवरून हा टोक दिसतो. याच्या पलीकडे दिव्यागर समुद्र चालू होतो. हे बघा आणि हे तिथे राजगावली काय हा कुठला मासा आहे? हा कोणता मासा आहे? जिताडा. जिताडा. सुरमई कोणाकडे? पापलेट कसे दिले? 700 रुपये. 700ला 5. काशी माझे पण दे. बांगडा आहे. बांगडा. हे बघा स्टार्ट. हे कसे दिले? पापलेट पापलेट 700ला 5. हा कोणता आहे? सुरमई नाही कोणाला. हा कोणता आहे? हा कुठला आहे? हा कुठला आहे? हा कुठला आहे? मोठा तो मासा. केवढा मोठा आहे? हा कसं? 800ला. आता आम्ही हे घेणार तोड. हे बघा 3 किलोचे आहे. बघा पप्पा दाखवा. अख्खा भेटलेला आहे, दाखव. हा अख्खाच किंमत उचला. हा साईज बघा. साईज बघा. हे बघा साईज बघा फक्त. कापा. आता व्हिडिओ टाकतोय तो. जास्त नको शिंगते. बघा आले पण काय मासे लगेच 5 मिनिटात. काय ह्याचा रस्ता करायचा तिला. रस्सा काय लिंबू लावून फ्राय कर. लिंबू लावून फ्राय करा. फ्राय करणार आहे ना ह्यांना. लिंबू लावून करा. लावले मी.
लिंबू पण लावा. लिंबूने आंबट होईल अजून. नाही उलट भाजी होत. होय काय नंतर टाकू लिंबू. असं झालेलं आहे. 1 मिनिट असं सगळं पसरव ठेवा. असं नाही जेवण करू दे मला आता. जरा पोराला बघ आता अंकर. आम्ही पटापटा करून घेतो. काय ह्याला घेशील ना? घेल तो त्याचं काही नाही. पण ते मांजरे लक्ष ठेव. बघा असे झालेले आहेत. मॅरिनेट आता करायला ठेवायचे. मांजर मागून आली काय पटकन. ही आहे आमच्या कोकणची भट्टी. बघा हे बघा केवढी. बघा केवढी मोठी. हे बघा इकडनं. हे बघा ही आहे आपल्या कोकणची भट्टी. हे बघा सगळं बनवलेलं आहे. आमच्या काकांनी सगळं बनवलेलं आहे घरी. ही गोडी शेव हे आमचे काका हे काकू हे स्वतः हे सगळे घरी बनवतात. ही गोडी शेव हे वाटाणे नाही युट्यूबला टाकतो ना व्हिडिओ आम्ही. आणि हे शेंगदाणे खारे शेंगदाणे त्या भट्टीमध्ये बनवतात. हे मिठाई लाडू बघा. हे बघा खारे शेंगदाणे. आणि यात्रेला इकडं खूप मजा असते. इथं जीवनामध्ये यात्रा असते. यात्रेच्या टायमिंगला हे सगळं विकायला असतं इकडं. रामनवमीची यात्रा वगैरे. आलेलो आहे शिवधनमधून. आता आम्ही चाललेलो आहे माणगावला आमच्या मामांकडे. कोकण 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 जीवा भावाची नाती कोकण आपुलकीचा प्रवाह कोकण निसर्गराजाच हे कोकण परशुरामाची कृपा ही कोकण कोंबड्याच्या आरवण्याचा आवाज कोकण गाई बैल वासरांची पहाट कोकण 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 कोकण
पावसातल्या लावणीची मौज ही कोकण. गौरी गणपतीतला गाजावाजा कोकण. कला रत्नांची खाण ही कोकण. दशावताराची झिंग ही कोकण. हे गडकिल्ले क्रांतीची निशाणी. गिरावी तीर थोर छत्रपती. होते इथे पावन जमीतून गंगामाई. जन्म कोकणातला गत जन्मीची पुण्याई.